नमस्कार मंडळी, मी आणि माझे स्वामी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेलो आहोत वैकुंठ चतुर्दशी 2025. वैकुंठ चतुर्दशी नेमकी 4 तारखेला येणार आहे की 5 तारखेला? पूजेचे नेमके विधी काय असतील, मुहूर्त काय असेल, त्याचबरोबर या दिवशी नेमके भगवान विष्णू आणि भगवान शंकर या दोघांचे हरिमिलनाचे नेमके रहस्य काय आहे, या बाबतीत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. वैकुंठ चतुर्दशी पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशी तिथीला वैकुंठ चतुर्दशी येते. 4 नोव्हेंबर मंगळवारी कार्तिक शुक्ल चतुर्दशीला ही सुरुवात होत असते. 4 तारखेला सकाळी पहाटे 2:05 या चतुर्दशीला सुरुवात होत आहे आणि याची समाप्ती होत आहे 4 नोव्हेंबरलाच 10:30 म्हणजेच की 10:36 रात्री. यानंतर जो काल असतो निशित काल, या निशित कालामध्ये पूजा अर्चना केली जाते. 11 ते 12 या कालामध्ये श्री भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची पूजा अर्चना केली जाते. भगवान विष्णू आणि महादेव यांना समर्पित ही चतुर्दशी आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव पूजा केली जाते. जो भक्त या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे व्रत आणि पूजा करतो त्यांना मोक्ष मिळतो आणि मृत्यूनंतर वैकुंठ लोकामध्येही स्थान मिळते. ही जी काही घडी आहे ही एक पावन घडी वर्षातून या दिवशी एकाच दिवशी येते. या दिवशी विष्णू भगवानांना बेलपत्र आणि भगवान शंकरांना तुलसीपत्र हे अर्पण केले जाते, त्याद्वारे पूजा केली जाते. पहिल्यापासून अशी मान्यता आहे की चातुर्मासाच्या वेळी सृष्टीचा भार हा भगवान विष्णूंनी भगवान शंकरांकडे सोपवला होता. 4 महिने शयन निद्रा स्थितीतून देव उठणी या एकादशीला भगवान विष्णू हे जागे होतात आणि वैकुंठ चतुर्दशीलाच भगवान शंकर सृष्टीचा भार हे पुन्हा भगवान विष्णूंना सोपवतात. अशा पद्धतीने ही वैकुंठ चतुर्दशी ही साजरी केली जाते. यामध्ये एक हरिमिलन होत असतं, ते म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांचं. या दिवशी आपण पूजा अर्चना केली तर साहजिकच त्याचे फळ आपल्याला मिळणार आहे. आपल्याला आर्थिक संकटातून मुक्तता, मनःशांती, त्याचबरोबर मोक्षप्राप्ती आणि वैकुंठात जर स्थान मिळवायचे असेल तर या दिवशी पूजा नक्कीच करावी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.